So once again, welcome all of you. In last lecture, we have discussed about the different atomic model, also the atomic spectra we have studied in last three lectures. Okay. So now it's time to study the Bohr's atomic model. आज आपल्याला बघायचं आहे आणखी एक ॲटॉमिक मॉडेल. ओके, नील बोर सायंटिस्ट त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ॲटॉमिक मॉडेल, ज्यामध्ये रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलचे बरेचसे ड्रॉबॅक्स जे आहेत, जिथे त्याला ओके इथे त्यांनी रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलला फेल केलं आणि नवीन ॲटॉमिक मॉडेल दिले. त्यांनी त्याला म्हटलं बोर ॲटॉमिक मॉडेल. ऑफकोर्स कोणी दिलं असेल ते नील बोरनी दिलेलं आहे, बरोबर. चला, तर यामध्ये या युनिटमध्ये आपला पोर्शन जो झालेला आहे तो त्याच्यामध्ये तीनही जवळपास आतापर्यंत आपण थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल, गीगर मार्डेन एक्सपेरिमेंट, त्यालाच आपण अल्फा स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट म्हणतो, त्याच्यानंतर रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल हा पोर्शन झालेला आहे. ॲट द सेम टाइम ॲटॉमिक स्पेक्ट्रम हा पण आपला पोर्शन काय बेटा झालेला आहे. ॲटॉमिक स्पेक्ट्रम यामध्ये न्यूमरिकल विचारल्या जातील. न्यूमरिकलचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, 1/λ इज इक्वल टू, ठीक आहे, आर z square in bracket 1/n1 square minus 1/n2 square. This is the formula for finding out the wavelength. बराबर. वेवलेंथ फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला विचारला जातो, एकच क्वेश्चन दिलेला एक्सरसाइज मध्ये तुम्हाला विचारलं होतं सिरीज लिमिट. तर सिरीज लिमिट मध्ये या व्हॅल्यू n1 च्या फक्त व्हॅरी होत होत्या, बरोबर, आणि n2 च्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या n2 ची व्हॅल्यू काय होती त्याच्यासाठी इन्फिनिटी. हे पण तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहेत. ओके, so these are the things which are related to our previous lecture. Now focus on the current lecture. Bohr's atomic model, very very important. जर तुम्हाला या दोन टॉपिकवर क्वेश्चन नाही विचारले तर बोर ॲटॉमिक मॉडेलवर कंपल्सरी तुम्हाला क्वेश्चन विचारणार. कारण काय, सगळे फेल्युअर ओव्हरकम करून नेक्स्ट जे ॲटॉमिक मॉडेल आलेलं आहे, बरोबर आहे, ते आलेलं आहे बोर ॲटॉमिक मॉडेल. म्हणजे कंपल्सरी यावर क्वेश्चन तुम्हाला दिसू शकतो या युनिटमध्ये, बरोबर. सो लेट अस स्टडी द बोर ॲटॉमिक मॉडेल नाव, बरोबर. आता जे काही त्यांचं ओपिनियन होतं बऱ्याचशा एक्सपेरिमेंट नंतर त्यांनी जे ओपिनियन मांडलं अबाउट द ॲटम, की ॲटम असा आहे, ॲटम असा आहे, तर त्यांनी त्याला म्हटलं पॉस्ट्युलेट, बरोबर आहे. ते पॉस्ट्युलेट आज आपण स्टडी करणार आहोत बोर्स ॲटॉमिक मॉडेलचे, ठीक आहे. बघा, तर त्यामध्ये रुदरफोर्डनी काय सांगितलं, त्याच्या काही गोष्टी आपण ऍक्सेप्ट करतो आहे आणि कुठेतरी आपण रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेल फेल पण ठरवलेलं आहे, बरोबर. काही गोष्टी ऍक्सेप्ट करणार ना रुदरफोर्डच्या. रुदरफोर्डनी सांगितलं होतं की न्यूक्लियस आहे, आपण पण मानणार की न्यूक्लियस आहे. थॉम्सननी आपल्याला दिला होता इलेक्ट्रॉन, बरोबर. थॉम्सननी आपल्याला काय दिला, इलेक्ट्रॉन. आपण पण मानतोय आतापर्यंत इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. निगेटिव्ह चार्ज आहे, हा पण आपण दोन्ही मॉडेलला मानला आहे. रुदरफोर्डनी आपल्याला दिलेला आहे न्यूक्लियस, हा पण ॲज इट इज आपण या मॉडेलमध्ये यूज करणार आहोत. म्हणजे ह्या थिअरी कम्प्लिटली फेल्युअर नाही गेलेल्या आहेत. बघा, थॉम्सनची थिअरी आहे, रुदरफोर्डची जे काही थिअरी आहेत त्या कम्प्लिटली फेल्युअर नाही गेल्या आहेत. त्यांचे आपण काहीतरी काही सिद्धांत, काही आपण काही यूज करतो आहे अजून सुद्धा, बरोबर आहे, किंवा आपण यूज करतो आहे किंवा आपण ते फर्दर स्टडीसाठी यूज केले. जसं थॉम्सननी सांगितलं इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज आहे, आजपर्यंत आपण तो घेतो, सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी सांगितलं. नंतर रुदरफोर्डनी सांगितलं की सेंटरला एक कोअर पार्ट आहे, त्याला न्यूक्लियस म्हटलं त्यांनी, बरोबर आहे, तो आज पण म्हणतो. बोरनी पण तेच सांगितलं की न्यूक्लियस आहे. पण बऱ्याचशा काही ज्या गोष्टी आहेत त्या डिफरंट आहेत, त्या आपण सांगितल्या. तर बऱ्याचशा ॲटॉमिक स्पेक्ट्रामध्ये एक्सप्लेन झालेल्या आहेत, बरोबर आहे. त्यांना ती रिव्हिजन होणार, बरोबर. चला, तर डायरेक्टली बघूया आपण बोर्स ॲटॉमिक मॉडेल नाव. डन. चला, अशा प्रकारे एक वन्स अगेन तुम्हाला एक रिव्हिजन सांगितलं दिली, ओव्हरऑल. ओके, ओव्हरऑल रिव्हिजन दिलेली आहे की काय चालू आहे, कसं चालू आहे. तर यामध्ये आपला एक काल टेस्ट पण झालेली आहे आणि खूप छान टेस्ट सॉल्व्ह केलेली आहे सगळ्यांनी. ओके, आता रेकॉर्डिंग चालू आहे त्यामुळे मी बोलत नाही जास्त टेस्ट बद्दल, ठीक. ओके, खूप छान टेस्ट सॉल्व्ह केली, आली मला सगळ्यांची टेस्ट. कशावर, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवर. व्हेरी गुड. अशाच प्रकारे टेस्ट सॉल्व्ह करा तुम्ही, डेफिनेटली तुमचा स्कोर खूप हाय जाईल. हो, कोणाला समजदार को इशारा काफी होता है, ज्यांना समजायचं असेल त्यांनी समजलं की सर का असे बोलले, बरोबर. बोर्स ॲटॉमिक मॉडेल. सो नोट डाऊन द टॉपिक. नोट सगळ्यांकडे अवेलेबल आहेत. जे नवीन आहेत त्यांना सांगतो की टेलिग्राम चॅनलला सर्च करायचं थोडे सर फिजिक्स क्लासेस, तिथे तुम्हाला सगळ्या नोट्स PDF फॉर्मॅटमध्ये मिळून जातात ह्या नोट्स. ओके, सो बोर्स ॲटॉमिक मॉडेल, नोट डाऊन दिस पर्टिक्युलर टॉपिक नाव. बोर्स ॲटॉमिक मॉडेल थोडंसं झूम करून घेतो, ठीक आहे. डन. व्हॉइस इज ब्रेकिंग.
इज इट ऑडिबल नाव? येतोय आवाज सगळ्यांना? So Bohr's atomic model, Neil Bohr modified the Rutherford model by applying the ideas of quantum mechanics. क्वांटम मेकॅनिक्सच्या काय आयडिया यूज करून यांनी नील बोरनी आपल्याला काही पॉस्ट्युलेट दिले रिलेटेड टू दॅट मॉडेल, आणि त्याला म्हटलंय त्यांनी काय, बोर्स ॲटॉमिक मॉडेल. बरोबर, नील बोर. व्हॉट इज द नेम ऑफ द सायंटिस्ट? दॅट इज नील बोर. नील बोर. ठीक आहे. कशावरनं? क्वांटम फिजिक्सवर. बघा आता याचे टोटल 3 पॉस्ट्युलेट आहे, ते ॲज इट इज आपण कन्सिडर करणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट पॉस्ट्युलेट, आणि हा थिअरॉटिकल पोर्शन आहे, समजून घ्यायचं आहे, थिअरॉटिकल पोर्शन आहे. आणि बघा स्टार केलेला क्वेश्चन आहे, ॲज इट इज म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. स्टार केलेला क्वेश्चन आहे एक्सरसाइज मधला. स्टेट द पॉस्ट्युलेट्स ऑफ बोर्स ॲटॉमिक मॉडेल. तो टोटल 3 पॉस्ट्युलेट आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट पॉस्ट्युलेट नाव. बघा, इन अ हायड्रोजन ॲटम, हायड्रोजन ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस इन अ फिक्स सर्क्युलर ऑर्बिट विथ कॉन्स्टंट स्पीड. विथ कॉन्स्टंट स्पीड. काय सांगितलं यांनी? काय सांगितलंय हे आपल्याला कोणी सांगितलं होतं? याच्याशी करोलर जर सेंटेन्स बघितलं तर रुदरफोर्ड पण आपल्याला हाच सांगत होता की काय आहे, इलेक्ट्रॉन आहे, बट तो काय होतो बेटा, या न्यूक्लियसच्या अबाउट रिव्हॉल्व होतो. बरोबर, एक न्यूक्लियस असतो आणि हा असतो तुमचा इलेक्ट्रॉन. बरोबर, हा पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो. बरोबर, पण रुदरफोर्डनी काय सांगितलं? हा कुठेही रिव्हॉल्व होतो. बरोबर, हा कुठेही रिव्हॉल्व होतो. कोणी सांगितलं? रुदरफोर्डनी. बट नील बोर काय सांगतो की दिस पर्टिक्युलर इलेक्ट्रॉन will revolve around in specific fixed circular orbit. फिक्स सर्क्युलर ऑर्बिट, इम्पॉर्टंट वर्ड काय, फिक्स सर्क्युलर ऑर्बिट मध्येच तो रिव्हॉल्व होतो, कुठेही रिव्हॉल्व होणार नाही. इट ओनली रिव्हॉल्व्स इन फिक्स सर्क्युलर ऑर्बिट. बरोबर आहे. म्हणजे सपोज तुम्हाला माहिती आहे याची एनर्जी आहे -13.6 फर्स्ट ऑर्बिटची, तो इथे रिव्हॉल्व होणार. त्यानंतर नेक्स्ट आणखी एक ऑर्बिट आहे, त्याच ऑर्बिट मध्ये तो रिव्हॉल्व होणार. फिक्स सर्क्युलर ऑर्बिट मध्येच तो रिव्हॉल्व होणार, कुठेही रिव्हॉल्व होणार नाही. लेट सपोज दिस इज द अनदर ऑर्बिट विच इज प्रेझेंट ओवर. एक अनदर ऑर्बिट आहे, या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार, या ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार. ओके, बट हा या आधामधामध्ये कुठेही, म्हणजे जसं त्यांनी म्हटलं होतं रुदरफोर्डनी की तो एम्बेडेड आहे, कुठेही रिव्हॉल्व होणार, तसं कुठेही तो रिव्हॉल्व होणार नाही. ओके, फिक्स सर्क्युलर ऑर्बिट मध्येच काय होणार, रिव्हॉल्व होणार. फिक्स सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, म्हणजे फर्स्ट ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार. बरोबर आहे. सेकंड ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार, थर्ड ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार, अधामधात असं कुठेही रिव्हॉल्व होणार नाही. फिक्स सर्क्युलर ऑर्बिट आणि विथ कॉन्स्टंट स्पीड. स्पीड पण काय कॉन्स्टंट असणार. बरोबर आहे. म्हणजे बघा इलेक्ट्रॉन आहे, त्याला एक स्पीड आहे, त्या स्पीडने तो एका पर्टिक्युलर फिक्स ऑर्बिट मध्येच फक्त रिव्हॉल्व होणार. बरोबर आहे. फिक्स का म्हटलं आहे की प्रत्येक ऑर्बिटची असोसिएटेड काय बेटा, एक एनर्जी लेवल आहे. बरोबर आहे. काय एनर्जी लेवल, त्याला म्हटलं फर्स्ट ऑर्बिटची एनर्जी लेवल आहे -13.6, नेक्स्ट ऑर्बिटची एनर्जी लेवल आहे -8.5, लाईक दॅट वे. ठीक आहे. नंतर या वेनी जातं. बरोबर, एका फिक्स सर्क्युलेट ऑर्बिट मध्येच तो रिव्हॉल्व होणार. तो फर्स्ट पॉस्ट्युलेट काय सांगतं की इलेक्ट्रॉन जो आहे हा फिक्स सर्क्युलर ऑर्बिट मध्येच फक्त रिव्हॉल्व होणार. ठीक आहे. इन अन हायड्रोजन ॲटम. स्पेशली मोस्ट ऑफ द एक्सपेरिमेंट कशावर परफॉर्म करण्यात आले, हायड्रोजन ॲटमवरनं, त्यावरूनच हे सगळे पॉस्ट्युलेट देण्यात आले. देन द सेकंड पॉस्ट्युलेट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, बट ते समजण्यासाठी तुम्हाला काही बेसिक्स माहिती असणं गरजेचं आहे. काय बेसिक माहिती असणं गरजेचं आहे? बघा, तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल माहिती पाहिजे की व्हॉट इज लिनियर मोमेंटम. लिनियर मोमेंटमला आपण कशाने डिनोट करतो बेटा, पी नी. बरोबर, कशाने डिनोट करतो, लिनियर मोमेंटम. मोमेंटम माहिती आहे ना, काही बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे सेकंड पॉस्ट्युलेट अंडरस्टँड करण्यासाठी. लिनियर मोमेंटम, मोमेंटम म्हणजे काय असतं माहिती आहे ना, मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी. या बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे. लिनियर मोमेंटम कशाने डिनोट केलं जातं बेटा, पी नी. काय लिनियर मोमेंटम, पी इज इक्वल टू, लिनियर मोमेंटम जरी असेल तर त्याचं डिनोटेशन काय बेटा, पी आहे, मास इंटू वेलॉसिटी. ठीक आहे. ओके, मास इंटू वेलॉसिटी. दिस इज द लिनियर वेलॉसिटी. ही कुठली वेलॉसिटी आहे बेटा, लिनियर वेलॉसिटी आहे. नेक्स्ट आहे बेटा अँग्युलर मोमेंटम. ही पण कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. अँग्युलर मोमेंटमची कन्सेप्ट माहिती आहे का, नसेल माहिती, सर्क्युलर मोशन झालं नसल्यामुळे तुम्हाला, किंवा ओव्हरऑल कधी बघितलं असेल. ठीक आहे.
ओके, कन्सेप्ट की बुक्स वगैरे रीड केले असेल तर माहिती असेल अँग्युलर मोमेंटम ही सुद्धा एक फिजिक्सची कन्सेप्ट आहे. बरोबर. अँग्युलर मोमेंटमचं डिनोटेशन आहे बेटा कॅपिटल एल. काय डिनोटेशन? कॅपिटल एल. अँग्युलर मोमेंटम इट इज द मोमेंटम ऑफ लिनियर मोमेंटम. जनरली हे कसं दिलं जातं बेटा? आर इंटू पी दिलं जातं. बरोबर आहे. इथे पी काय बेटा? लिनियर मोमेंटम आहे. बघा पी काय? लिनियर मोमेंटम. म्हणजे अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय? लिनियर मोमेंटम इंटू द डिस्टन्स. म्हणजे तुम्ही घ्यायचं आहे फक्त रेडियस समजायचं याला. बरोबर. पी म्हणजे काय? लिनियर मोमेंटम. फक्त आता हे सगळं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. फक्त तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे बघा, अँग्युलर मोमेंटम म्हटलं की तुम्ही लक्षात ठेवायचं आहे पी च्या ठिकाणी येणार मास इंटू वेलॉसिटी. ठीक आहे. आर ॲज इट इज, आर ॲज इट इज. पी काय येणार? मास इंटू वेलॉसिटी. ओके. सो एल इज इक्वल टू, इन शॉर्ट तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे? एम व्ही आर लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. जेव्हा केव्हा मी आता या केसमध्ये अँग्युलर मोमेंटम म्हणणार तेव्हा तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे? एम इंटू व्ही टू आर. ही बेसिक कन्सेप्ट आहे त्याच्या मागे. ओके, लक्षात राहील. सेकंड पॉस्ट्युलेट साठी अँग्युलर मोमेंटमची कन्सेप्ट आवश्यक आहे. त्यामुळे मी तुम्हाला अँग्युलर मोमेंटमची कन्सेप्ट इथे सांगितलेली आहे. वन्स अगेन रिवाइज करतो. लिनियर मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी असतं. ठीक आहे. नेक्स्ट अँग्युलर मोमेंटम म्हणजे ओके मोमेंटम ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजे जनरली तुम्ही लक्षात ठेवा आर इंटू पी. पी च्या ठिकाणी मास इंटू वेलॉसिटी. कंप्लीट फॉर्म्युला मिळालाय तुम्हाला एम व्ही आर. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द अँग्युलर मोमेंटम. ओके. बरोबर. हा अँग्युलर मोमेंटम कशाला लागू होतो ही पण एक फिजिक्सची कन्सेप्ट आहे. सांगून देतोय तुम्हाला की कुठलाही एखादा पार्टिकल जर असेल, बरोबर आहे, हा पार्टिकल आहे कुठला एखादा पार्टिकल, जर हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल, काय परफॉर्म करत असेल? सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल. बरोबर आहे. बघा हा एक पार्टिकल आहे आणि हा एक सेंटर आहे. बरोबर. आणि हे जे डिस्टन्स आहे, लेट सपोज दिस डिस्टन्स इज व्हॉट? आर. हे डिस्टन्स आहे आर. बरोबर. अशा बघा सर्क्युलर मोशन मध्ये तुम्हाला कन्सेप्ट असतात की हा एक पार्टिकल आहे. बरोबर. तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. बरोबर आहे. ओके. कधी बसलेत ना पाण्यामध्ये? पाण्यामध्ये बसलेले आहेत. ओके. देन त्यामध्ये बघा हा पार्टिकल म्हणजे तुम्ही समजा आणि हा समजा रेडियस. देन हा पार्टिकल तुम्हाला माहिती आहे विथ सर्टन वेलॉसिटी घेतो आपण याची लिनियर. लेट सपोज व्ही बी द लिनियर वेलॉसिटी और टँजेन्शियल वेलॉसिटी दॅट इज व्ही. या बॉडीचं किंवा या पार्टिकलचा मास आहे एम. तर इथे तुम्हाला म्हटलं या पार्टिकलचा किंवा या बॉडीचा लिनियर मोमेंटम कॅल्क्युलेट करा तर काय होणार? दिस पर्टिक्युलर मास into this linear velocity into this particular distance from the center. So what will be the angular momentum? mvr. बरोबर. मग असाच काहीतरी प्रकार न्यूक्लियस मध्ये तो ऍटम मध्ये पण दिसला. बरोबर. असाच काहीतरी प्रकार तुम्हाला ऍटम मध्ये दिसतो. फक्त इथे रिप्लेस काय होतं बघा, हा जो छोटासा पार्टिकल आहे हा काय तुमचा इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन तुमचा रिव्हॉल्व होतो बेटा अराउंड द न्यूक्लियस. कशाच्या अबाउट रिव्हॉल्व होतो? न्यूक्लियसच्या अराउंड रिव्हॉल्व होतो. ठीक आहे. हा जो इलेक्ट्रॉन आहे हा कशाच्या अराउंड रिव्हॉल्व होतो? न्यूक्लियस. हे तर रुदरफोर्डनी पण सांगितलेलं आहे आपल्याला, आपण पण मान्य केलेलं आहे. ठीक आहे. पुढच्या जे काही नील बोर पण मानते की इलेक्ट्रॉन जो आहे तो न्यूक्लियसच्या अबाउट रिव्हॉल्व होतोय. आणि पहिल्यांदा सांगितलं की फिक्स ऑर्बिट मध्ये ज्याचं डिस्टन्स हे आर असेल. देन त्याला एक काहीतरी मास आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन पण सांगितलंय तुम्हाला 9.1. ओके. सगळ्यांना माहिती आहे. इंटू नेक्स्ट नसेल बघितलं तर मागचे लेक्चर बघून घ्या. ठीक आहे. युट्यूबला अवेलेबल आहेत. सगळ्या गोष्टी क्लिअर होतील न्यूमरिकल मधून. देन लेट सपोज वी विल कन्सिडर द वेलॉसिटी. बरोबर. So that particular linear momentum L is given by L is equal to m into v into r. Given by m into v into r. Done. तर आता आपल्याला इथे नील बोर मध्ये हा अँग्युलर मोमेंटम यूज करायचा आहे. नील बोर काय सांगतो, हा जो इलेक्ट्रॉन आहे बरोबर आहे हा पर्टिक्युलर अँग्युलर मोमेंटमनी काय होतं बघा, अँग्युलर मोमेंटम हा वर येणार आहे. डायरेक्टली तुम्हाला तुमच्या नोटबुक वर घेऊन जातो आणि इथे एक्सप्लेन करून देतो पहिल्यांदा. बरोबर. चला बघा काय सांगतो तो. रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन
can only be taken certain fixed values such that angular momentum of an electron in this orbit is an integral multiple of h by 2 pi, where h being the Planck's constant. Planck's constant झालेला आहे आपला लास्ट युनिट मध्ये, बरोबर. कोणी दिला? प्लँक सायंटिस्टने. मग त्यांनी काय सांगितलंय बघा, इन शॉर्ट सांगतो आहे. नील बोरनी काय सांगितलं, हा जो इलेक्ट्रॉन तुमचा रिव्हॉल्व होतो आहे, हा इलेक्ट्रॉन एका अशा पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार जिथे त्याचा अँग्युलर मोमेंटम, कोणाचा? इलेक्ट्रॉनचा अँग्युलर मोमेंटम हा इंटिग्रल मल्टिपल ऑफ h बाय 2 पाय असणार, बरोबर आहे. लेट सपोज दीज आर द ऑर्बिट्स. ह्या काय ऑर्बिट्स आहे? दीज आर द n नंबर ऑफ ऑर्बिट्स. तर आणखी एकदा व्यवस्थित ड्रॉ करतो आहे, व्हाईट बोर्डवर ड्रॉ करून घेतो, तिथे तुम्हाला आणखी क्लिअर करतो. नोट डाऊन केलंय सगळ्यांनी? ओके, बघा. चला, लेट सपोज दिस इज द फर्स्ट ऑर्बिट, दिस इज द सेकंड ऑर्बिट, दिस इज द थर्ड ऑर्बिट. ठीक आहे, बघा काय सांगतो नील बोर, की तुमचा जो काही इलेक्ट्रॉन आहे हा अशा फिक्स ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो, ठीक आहे, जिथे या इलेक्ट्रॉनचा जो काही मोमेंटम आहे, कुठला मोमेंटम? अँग्युलर मोमेंटम. थोडं समजायला अवघड आहे, फक्त फोकस पूर्णपणे लक्ष द्यायचं, ठीक आहे. हा लिनियर वेलॉसिटी, लेट सपोज v बी द लिनियर वेलॉसिटी ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. कम्प्लिटली सगळे स्पेसिमन देऊन देऊया. ओके, हा आहे त्याचा रेडियस, त्याला म्हणतो आपण r, ठीक आहे. देन मास ऑफ द इलेक्ट्रॉन दॅट इज m, बरोबर आहे. mvr आलेला आहे, mvr म्हणजे लिनियर मोमेंटम, बरोबर. तर नील बोरनी काय सांगितलं, हा अशा ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो की जिथे, कुठे? जिथे अँग्युलर मोमेंटम l हा कसा असणार आहे? इंटिग्रल मल्टिपल ऑफ n h बाय 2 पाय, h बाय 2 पायचा इंटिग्रल मल्टिपल असायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे बघा, ही सपोज फर्स्ट ऑर्बिट आहे, ही आहे सेकंड ऑर्बिट, ठीक आहे. अशी आणखी एक ऑर्बिट आपण कन्सिडर करूया, ठीक आहे. लेट सपोज थर्ड ऑर्बिट, दिस इज द थर्ड ऑर्बिट. लेट सपोज दिस इज द थर्ड ऑर्बिट, दिस इज द थर्ड ऑर्बिट. नाव बघा, हा आहे l इज इक्वल टू nh बाय 2 पाय. इलेक्ट्रॉन अशाच ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार जिथे अँग्युलर मोमेंटम कसं असणार? इंटिग्रल मल्टिपल ऑफ h बाय 2 पाय, बरोबर आहे. या n च्या ठिकाणी काय राहणार? 1 राहणार, 2 राहणार, 3 राहणार, 4 राहणार, दीज आर द इंटिग्रल मल्टिपल, 5 राहणार, 6 राहणार, बरोबर आहे. बट यामध्ये हा 1.5 राहणार नाही, ठीक आहे. हा 2.5 राहणार नाही, 3.5 राहणार नाही, ठीक आहे. तर अशाच त्यांनी ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्यांना असं आढळलं की हे ऑर्बिट अशाच ठिकाणी, किंवा हे इलेक्ट्रॉन अशा ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होत आहे की त्याचं डिस्टन्स ते हे तर फिक्स आहे, आणि हे डिस्टन्स त्यांना आढळलं की हे अँग्युलर मोमेंटम कसं आहे? हे अँग्युलर मोमेंटम h बाय 2 पायच्या इंटिग्रल मल्टिपल मध्ये आहे, बरोबर आहे. इंटिग्रल मल्टिपल मध्ये इथे स्पेसिफिक व्हॅल्यू आहे. यांच्या ठिकाणी 1च आहे, यांच्या ठिकाणी 2च आहे, यांच्या ठिकाणी 3च आहे, यांच्या ठिकाणी 4 आहे, यांच्या ठिकाणी 1.5 नाही, यांच्या ठिकाणी 2.5 नाहीये, बरोबर. हे कोणी सांगितलं? नील बोरने. ओके, म्हणजे काय केलं इथून त्यांनी? काय फिक्स केली ऍक्च्युअली? बघा, इथून त्यांनी काय फिक्स केली? रेडियस ऑफ ऑर्बिट फिक्स केलेली आहे. म्हणजे तुम्हाला कुठल्या रेडियस मध्ये जर रिव्हॉल्व होत असेल तर ते तुम्हाला इथून मिळणार mvr. l म्हणजे काय? आत्ताच सांगितलंय, mvr इज इक्वल टू nh बाय 2 पाय, बरोबर. म्हणजे इथून त्यांना काय मिळतं की इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिट मध्ये आणि त्या ऑर्बिटची रेडियस किती आहे हे तिथनं त्यांना मिळतं. रेडियस ऑफ ऑर्बिट मिळतं. कोणाची ऑर्बिट? रेडियस ऑफ एन ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन, बरोबर. आता इथे तुम्ही रेडियस ऑफ ऑर्बिट ऑफ एन इलेक्ट्रॉन पण म्हणू शकता, किंवा याला तुम्ही काय म्हणू शकता बेटा, डायरेक्टली या टर्म्स मध्ये पण सांगू शकता की रेडियस ऑफ ऑर्बिट अशी राहू शकतं की ते इंटिग्रल मल्टिपल ऑफ h बाय 2 पाय असणार, किंवा जनरली दिली जातं अँग्युलर मोमेंटम. ओके, हा जो सेंटेन्स आहे डायरेक्टली हे लक्षात ठेवलं तर चालेल. सेकंड पोस्टुलेट, अँग्युलर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन in this orbit is an integral multiple of h by 2 pi. काय लक्षात ठेवायचं? सेकंड पोस्टुलेट मॅथमॅटिकल मॉडेल मध्ये mvr इज इक्वल टू nh बाय 2 पाय.
MER म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम. कोणाचं बेटा? इलेक्ट्रॉनचं. सो अँग्युलर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π. हे झालं तुमचं सेकंड पॉस्ट्युलेट. बरोबर. यावरनं काय माहिती पडलं की फिक्स ऑर्बिट मध्येच रिव्हॉल्व होतो आहे. आणि ती फिक्स ऑर्बिट कसं आहे की कसं आहे ती फिक्स ऑर्बिट? तर त्याचं रेडियस कॅल्क्युलेट करायचं असेल तर यू कॅन कॅल्क्युलेट बाय युझिंग द फॉर्म्युला दॅट इज लिनियर मोमेंटम इज इक्वल टू MER इज इक्वल टू NH/2π. हा होता सेकंड पॉस्ट्युलेट. ओके. तो सेकंड पॉस्ट्युलेट मॅथमॅटिकल मॉडेल मध्ये जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही काय लक्षात ठेवणार? MVR इज इक्वल टू NH/2π. MVR म्हणजे काय? अँग्युलर मोमेंटम. हे कसं असणार आहे? इंटिग्रल मल्टिपल ऑफ काय? लक्षात ठेवा, h/2π. आले लक्षात? जे सांगतोय मी त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचं. परत एकदा सांगतो, MVR म्हणजे अँग्युलर मोमेंटम. कोणाचं बेटा? इलेक्ट्रॉनचं. बरोबर आहे. हे कसं असणार आहे? इंटिग्रल मल्टिपल. ओके. कशाचं इंटिग्रल मल्टिपल? h/2π चं. वेअर h काय आहे? हे h काय बेटा? h. त्यासाठी आधीच्या लेक्चरची कालची टेस्ट देणं गरजेचं होतं. h काय बेटा? h इज द प्लँक्स कॉन्स्टंट. कुठे होता? लास्ट लेक्चर मध्ये, लास्ट आपल्या लेसन मध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट पहिलाच लेक्चर आहे. ठीक आहे. प्लँक्स कॉन्स्टंट प्लँक सायंटिस्टने दिलेला आहे. नेक्स्ट. क्लिअर आहे. सेकंड. थर्ड तर ऑलरेडी झालेला आहे. थर्ड जे पॉस्ट्युलेट आहे कोणाचं? बोरचं. ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे ॲटॉमिक स्पेक्ट्रामध्ये ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. बघा थर्ड पॉस्ट्युलेट आता बघून घेऊया. थर्ड पॉस्ट्युलेट जर मी म्हटलं तुम्हाला ओरली काय सांगायचं आहे तर बरं एकदा पहिल्यांदा बघून घेऊया सेंटेन्स. थर्ड पॉस्ट्युलेट. तीनही पॉस्ट्युलेट इम्पॉर्टंट आहे. बोर्डमध्ये 101% विचारले जातात. तीनही पॉस्ट्युलेट विचारले जातात. थर्ड पॉस्ट्युलेट ज्यांनी ॲटॉमिक स्पेक्ट्रा अटेंड केलाय त्यांना इझिली कळेल. an electron can make a transition from one of orbit to another orbit. बघितलं ना आपण ॲटॉमिक स्पेक्ट्रा मध्ये इलेक्ट्रॉन हा एका ऑर्बिट मधून एनर्जी गेन करून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये पळतो. बरोबर आहे. एक्साइट होऊन having a lower energy. ठीक आहे. इलेक्ट्रॉन कॅन मेक अ ट्रान्झिशन म्हणजे अशा प्रकारचं तो ट्रान्झिशन परफॉर्म करत असतो फ्रॉम लोअर ऑर्बिट टू द हायर ऑर्बिट. एनर्जी डिफरन्स. In doing so, it emits the photon of energy is equal to the difference in the energy of two orbit. Difference in the energy of two orbit. आठवत आहे? लास्ट ॲटॉमिक स्पेक्ट्रा मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. यासाठी लागेल तर ॲटॉमिक स्पेक्ट्राचे कंटिन्युअस सिरीज अवेलेबल आहे युट्यूबला, बघून घ्या. बघा थर्ड ऍक्च्युअली हे जे ॲटॉमिक स्पेक्ट्रा आपण स्टडी केलेलं आहे हे नील बोर नंतरच आलेलं आहे. ठीक आहे. नील बोरनी पहिल्यांदा सांगितलंय इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन परफॉर्म करते वेळी काय करतो? फोटॉन इमिट करतो. बरोबर आहे. वन्स अगेन समजून घेऊया. ठीक आहे. लेट सपोज दिस इज द फर्स्ट ऑर्बिट. लेट सपोज दिस इज द सेकंड ऑर्बिट. लेट सपोज दिस इज द नेक्स्ट फर्स्ट सेकंड थर्ड ऑर्बिट. 3 ऑर्बिट घेऊया. चला. इलेक्ट्रॉननी काय केलं? एक छोटासा न्यूक्लियस. एक छोटासा न्यूक्लियस घेऊया. न्यूक्लियसची साईज माहिती आहे ना? स्टेडियमच्या क्रिकेट बॉलच्या एवढी असतं. ते पण एक्झाम्पल सांगितलेलं आहे. चला. आता हा जो इलेक्ट्रॉन आहे फर्स्ट ऑर्बिट मध्ये. बरोबर. इलेक्ट्रॉन आहे फर्स्ट ऑर्बिट मध्ये. ओके. काय केलंय आपण? याला हीट केलंय किंवा याने एनर्जी गेन केली. दोन्ही वेनी सांगू शकतो की या ऍटमला किंवा ऍटम मॉलिक्यूलला हीट करतात. हे असं हीट नाही करू शकत. आपल्याकडे तर डायरेक्टली हायड्रोजन किंवा कुठला तरी गॅस आहे. बरोबर आहे. हायड्रोजन गॅस आहे. त्याला एका चेंबर मध्ये फिक्स केला. बरोबर आहे. नंतर त्याला काय केलं? करंट पास करून त्याच्यामध्ये त्याला हीट केलं. बरोबर आहे. तेव्हा त्यांच्या मॉलिक्युल्सनी काय केली? एनर्जी गेन केली. मॉलिक्युल्सनी एनर्जी गेन केली म्हणजे ॲटम्सनी एनर्जी गेन केली. ओके. ॲटम्सनी एनर्जी. इंटिग्रल मल्टिपल म्हणजे बेटा इंटिग्रल मल्टिपल इंटिजर 1 2 3 4 दीज आर द इंटिजर. यांचा मल्टिपल आहे. दीज आर द इंटिग्रल मल्टिपल म्हणजे यांचा गुणाकार आहे. कशासोबत? h/2π सोबत. याला म्हटलं जातं इंटिग्रल मल्टिपल. बरोबर. हे आहे इंटिजर तुमचे. हे झालं मल्टिपल. बरोबर. सो इंटिजर मल्टिपल कोणाचा? बघा इंटिजर मल्टिपल कोणाचा? इंटिजर मल्टिपल h/2π चा. क्लिअर? ओके. इंटिजर मल्टिपल ऑफ h/2π. तो सेंटेन्स आहे तो तसाच रिप्लिकेट करायचा आहे. ओके. पॉस्ट्युलेट आहे ऍज इट इज रिप्लिकेट झाले पाहिजे. सो लेट अस सपोज हे इलेक्ट्रॉननी काय केली? एनर्जी गेन केली. तुम्हाला माहिती आहे
इलेक्ट्रॉननी एनर्जी गेन केली तर हा इथे स्टेबल राहणार का नाही, याची एनर्जी आहे -13.6 बरोबर आहे, किंवा ते लक्षात ठेवू नका, आता सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की याच्याजवळ एनर्जी गेन केल्यानंतर हा इथे स्टेबल राहणार का नाही, हा अनस्टेबल होऊन काय करणार, पुढच्या ऑर्बिट मध्ये पळणार बरोबर, एक्साइट झाला आणि पुढच्या ऑर्बिट मध्ये येऊन धडकला. ठीक आहे, पुढच्या ऑर्बिट मध्ये आला, पुढच्या ऑर्बिट मध्ये तो स्टेबल राहणार का नाही, जोपर्यंत एनर्जी आहे तोपर्यंत तो स्टेबल राहणार आणि तो तिथे अनस्टेबल असतो. ऍक्च्युली काय असतो तो, अनस्टेबल बरोबर. मग तो स्टेबल कधी होणार, ओरिजिन पोझिशनला आल्यानंतरच तो काय होणार, स्टेबल होणार. तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं मी की काय केलंय, तुम्हाला उन्हात, तुम्ही एका एसी रूम मध्ये बसलेले आहेत, तुम्हाला उन्हात नेऊन सोडलं बरोबर आहे, तुम्ही काय राहणार, स्टेबल राहणार का नाही, परत येऊन काय बसणार, तुमच्या रूम मध्ये बसणार बरोबर आहे. बट जेव्हा तुम्ही रूम मध्ये येणार तेव्हा जी काही एनर्जी गेन केलेली आहे तो एनर्जी तो काय करणार बेटा, रिलीज करणार. काय करणार, जी एनर्जी काय करणार, रिलीज करणार इन द फॉर्म ऑफ फोटॉन. जे नवीन आहेत त्यांना फोटॉन माहिती नाही बरोबर, तरी फक्त सध्या लक्षात ठेवा, जेव्हा हा इलेक्ट्रॉन एनर्जी गेन करून वरच्या ऑर्बिट मध्ये गेला, ओके, तिथे अनस्टेबल होता, तो स्टेबल होण्यासाठी काय केला, तो परत खालच्या ऑर्बिट मध्ये रिटर्न आला. रिटर्न येते वेळी त्यांनी काय केलंय, त्याची जी काही एनर्जी त्यांनी ऍब्सॉर्ब केली होती ती काय केली, त्यांनी रिलीज केली इन द फॉर्म ऑफ फोटॉन बरोबर आहे, इन द फॉर्म ऑफ फोटॉन. हे सगळं कोणी सांगितलं बेटा, कोणी सांगितलंय, नील बोरनी सांगितलं. याला म्हणतात ट्रान्झिशन. जेव्हा इलेक्ट्रॉन एका ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जातो त्याला काय म्हणतात बेटा, ट्रान्झिशन म्हणतात. काय म्हणतात बेटा त्याला, ट्रान्झिशन ऑफ इलेक्ट्रॉन. जेव्हा इलेक्ट्रॉन एका ऑर्बिट मधनं दुसऱ्या ऑर्बिट मध्ये पळतो त्याला काय म्हणतात, ट्रान्झिशन बरोबर आहे. इलेक्ट्रॉन कधी जाणार दुसऱ्या ऑर्बिट मध्ये, जेव्हा एनर्जी गेन करणार बरोबर आहे, पण एनर्जी गेन केल्यानंतर होतो तो अनस्टेबल. अनस्टेबल झाला की तो परत स्टेबल होण्याचा प्रयत्न करतो. मग स्टेबल होण्यासाठी तो काय करतो, एनर्जी जी काय ऍब्सॉर्ब केली आहे ना तो काय करतो, रिलीज करून टाकतो इन द फॉर्म ऑफ फोटॉन. बघा 3 गोष्टी सांगितल्या आहे, ट्रान्झिशन, एनर्जी रिलीज, फोटॉन. ओके डन. मग हेच नील बोरचं म्हणणं आहे, हे आहे थर्ड पोस्टुलेट. जेव्हा इलेक्ट्रॉन एका ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जातो तेव्हा एनर्जी गेन करतो, किंवा एनर्जी गेन करून तो एका ऑर्बिट मधून दुसऱ्या ऑर्बिट मध्ये जातो. आणि सायमल्टेनियसली नील बोर काय सांगतात, जेव्हा हे इलेक्ट्रॉन स्टेबल होण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ते काय करतात, किंवा तो ट्रान्झिशन जेव्हा त्याची होतं तेव्हा ते काय करतात, एनर्जी रिलीज करतात इन द फॉर्म ऑफ फोटॉन बरोबर आहे, इन द फॉर्म ऑफ फोटॉन. आणि नील बोरनीच काय सांगितलं की हे किती एनर्जी फोटॉन किती एनर्जी तो रिलीज करणार किंवा किती फोटॉन रिलीज करणार. सो याची एनर्जी त्यांनी सांगितलंय दॅट ई इज इक्वल टू बरोबर आहे, ही जी एनर्जी रिलीज करत आहे ही एनर्जी काय असणार बेटा, ठीक आहे, ही एनर्जी रिलीज, ठीक आहे, एनर्जी रिलीज काय असणार, एनर्जी रिलीज इज इक्वल टू difference in the energy of two orbit, difference in energy of two orbit, difference in energy of two orbit असणार बरोबर, difference in energy of two orbit बरोबर आहे. टू ऑर्बिट मध्ये कुठला, लेट सपोज ही फर्स्ट ऑर्बिट आहे, ही सेकंड ऑर्बिट, प्रत्येक ऑर्बिटची एक एनर्जी लेवल आहे बरोबर, याची एक एनर्जी आहे, याची पण एक एनर्जी आहे, माहिती आहे ना सगळ्यांना एनर्जी लेवल बरोबर, प्रत्येकची एनर्जी आहे. पहिल्याची एनर्जी आहे तुमची 13.6, दुसऱ्याची एनर्जी आय थिंक -3.4, नेक्स्ट आय थिंक 1.51, नेक्स्ट 0.85, प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी आहे. पहिल्याची एनर्जी कोण सांगेल, झालेलं आहे ना, लर्न केलंय का नाही, नसेल लर्न केलं तर लक्षात ठेवा, पहिल्याची ऑर्बिटची एनर्जी -13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट, ठीक आहे. नेक्स्ट ऑर्बिटची एनर्जी किती असतं बेटा, -3.4 इलेक्ट्रॉन व्होल्ट. नेक्स्ट थर्ड ऑर्बिटची एनर्जी -1.51 इलेक्ट्रॉन व्होल्ट. याच्या पुढचं ऑर्बिट असेल तर त्याची एनर्जी -0.85 इलेक्ट्रॉन व्होल्ट बरोबर, म्हणजे प्रत्येक ऑर्बिटशी असोसिएटेड एक एनर्जी लेवल आहे बरोबर. So this particular energy released by the photon is equal to the difference in energy of two orbit. So this energy release is equal to difference in energy. So energy of one minus energy of two बरोबर आहे, किंवा energy of two minus energy of
1 घेतलं तरी चालेल, दोघांचा डिफरन्स असणार आहे काय दॅट बघा ना, आता इथे एनर्जी काय असणार, सपोज इथे एनर्जी आहे 3.4 आणि इथे एनर्जी आहे 13.6, तर हा इथे येण्यासाठी हा काय करणार, एवढी एनर्जी रिलीज करणार, कारण याच्याकडे धिस मच अमाऊंट ऑफ एनर्जी एक्स्ट्रा आहे, तर तेवढी एनर्जी तो रिलीज करून त्या एनर्जी लेवलला येणार, बरोबर. हे ऑलरेडी ॲटॉमिक स्पेक्ट्रम मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो दीज आर द 3 postulates of the Bohr's atomic model. Once again we will revise all these 3 postulates. Okay, once again we will revise all these 3 postulates. चला, पहिला postulate सांगा मला, बरोबर आहे, पहिला postulate सांगा मला, पहिला postulate, फर्स्ट postulate काय आहे बेटा, फर्स्ट postulate काय असतो, इलेक्ट्रॉन हा फिक्स ऑर्बिट मध्येच रिव्हॉल्व होणार, इलेक्ट्रॉन हा फिक्स ऑर्बिट मध्ये, फिक्स सर्क्युलर ऑर्बिट मध्येच रिव्हॉल्व होणार, फिक्स सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, ठीक आहे, हा वर्ड इम्पॉर्टंट आहे, फिक्स सर्क्युलर ऑर्बिट मध्ये तो रिव्हॉल्व होणार, ठीक आहे, म्हणजे कुठेही रिव्हॉल्व होणार नाही, फिक्स सर्क्युलर ऑर्बिट मध्ये तो रिव्हॉल्व होणार विथ कॉन्स्टंट स्पीड. सेकंड पॉस्ट्युलेट काय सांगतं बेटा त्याचं, की अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू, कसं असतं, इंटिग्रल मल्टिपल, बरोबर, म्हणजे एन इंटू इंटिग्रल मल्टिपल ऑफ h/2π, म्हणजेच एल ला काय लिहिता तुम्ही, mvr, बरोबर आहे, इज इक्वल टू n इंटू h/2π. म्हणजे इथे काय स्पेसिफिक केलं त्यांनी, रेडियस, म्हणजे त्या ऑर्बिटची रेडियस त्यांनी इथे फिक्स केलेली आहे, कारण माहिती आहे तुम्हाला मास ऑफ द इलेक्ट्रॉन माहिती आहे, वेलॉसिटी तुम्ही म्हणजे एकदम वेलॉसिटी पण माहितीच असतं, ठीक आहे, इथनं तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, रेडियस ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा फाइंड आउट करू, म्हणजे कुठल्या ऑर्बिट, म्हणजे स्पेसिफिक रेडियस पण त्यांनी सांगितलंय. ओके, की एका फिक्स रेडियसच्या ऑर्बिट मध्येच तो रिव्हॉल्व होतो, हे इथनं पण कन्फर्म झालं. एका इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतं तर सर्क्युलर ऑर्बिट मध्ये सांगितलंच, पण एका फिक्स ऑर्बिटला रिव्हॉल्व होतो ते पण त्यांनी सांगितलेलं आहे, आणि त्याचं अँग्युलर मोमेंटम काय असतं हे पण त्यांनी इथे सांगितलेलं आहे, mvr इज इक्वल टू nh/2π. देन थर्ड पॉइंट लक्षात ठेवा, की इलेक्ट्रॉन काय करतं, जेव्हा हा एक्साइट होतो किंवा ट्रान्झिशन मध्ये, बरोबर आहे, जर इलेक्ट्रॉन एनर्जी गेन केली तर तो वरच्या ऑर्बिटला जातो, बरोबर आहे, एनर्जी गेन करून तो पुढच्या ऑर्बिटला जातो, ऍट द सेम टाइम तिथे तो अनस्टेबल असतो, त्यामुळे तो काय करतो, एनर्जी रिलीज करतो, काय करतो, रिलीज करतो एनर्जी, आणि दिस पर्टिक्युलर रिलीज एनर्जी इट इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग द एनर्जी डिफरन्स ऑफ टू ऑर्बिट, बरोबर, हा काय असतो, एनर्जी ऑफ फोटॉन इज इक्वल टू एनर्जी ऑफ आउटर मोस्ट ऑर्बिट, जिथं तुमचं ट्रान्झिशन परफॉर्म झालेलं आहे, एनर्जी ऑफ दिस टू ऑर्बिट्स, सो E1 बाय E1 मायनस E2, आणि इथनच आपण त्याची वेवलेंथ पण फाइंड आउट केलेली आहे ॲटॉमिक स्पेक्ट्रम मध्ये, 1/λ, बरोबर, ॲटॉमिक स्पेक्ट्रम, आणि इथून पुढे तो टॉपिक परत एकदा कंटिन्यू होतो, तो ऑलरेडी झालेला आहे, बरोबर. सो अशा प्रकारे इथे तुमचा बोर मॉडेल जो आहे तो कम्प्लीट होतो, ठीक आहे. त्यामध्ये आणखी डेप्थ पण आहे, डेप्थ जी आहे ती मी तुम्हाला युट्यूबला एक व्हिडिओ अपलोड करून देईल फॉर एक्सप्लेनेशन ऑफ दी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, डिफरंट मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर दिस बोर मॉडेल. ओके, इथे तुमचा फर्स्ट पार्ट कंप्लीट होतो आहे, क्लिअर, फर्स्ट पार्ट इथे तुमचा